नमस्कार, मी कवयित्री संगीता महाजन. निर्मल स्नेह प्रेम यात आपण शंभूगीतेतील पुढील भाग ऐकावे. शुभम सगळ्यांना. महायोगी यांनी सांगितलेली आजची अमृतवाणी शंभूगीता. शंभूगीतेबद्दल शंकर पार्वतीसारखे श्रेष्ठ आई वडील जगात कुठे सापडणार आहे. जगातील सर्व सामर्थ्य असून सुद्धा मुलांना आयतं काहीच दिलं नाही. पण सर्वसामान्य लोकांकडे काहीच नसतं तरी आयतं देण्याचा प्रयत्न करतात आणि मुलांना कमजोर बनवत आहे. सूर्यनारायणचे तत्व अंधारांकडून प्रकाशाकडे नेणारे, सुस्पष्टता आरोग्य देणारे देवता सूर्यनारायण. काय चांगले वाईट, काय योग्य अयोग्य दाखवणारे देवता, आरोग्य देणारे देवता सूर्यनारायण. आपल्या शरीरावर, आपल्या घरात सूर्यप्रकाश पडायला हवा. घरात सूर्यप्रकाश नसेल तर त्या घरात जाडी, कीटके, पाली, चुरडे होतात आणि अनेक आजारी पडतात. अन्न हेच औषध आहे, त्याचा स्वामी चंद्र आहे. कोणत्या औषधीचा असर होत नसेल तर आयुष्यातील चंद्र बिघडलेला आहे. चांगलं होत नसेल तर सूर्य बिघडला आहे. मानवाकडे बऱ्याच गोष्टी असून सुद्धा आपल्याला ते वापरता येत नाही. त्याचे कारण सूर्यनारायण आहे. लख्य प्रकाश बाहेर पडलेला आहे, तो आपल्याला दिसत नाही, म्हणजेच आपले डोळे खराब आहे. तेजस्विता, उत्साह, जोश नाही, सूर्याचा प्रॉब्लेम आहे. तुम्हाला शिक्षण घ्यायचं आहे, ज्ञान प्राप्त करायचं आहे. त्या ज्ञानामध्ये जी तेजस्विता असते, जे सामर्थ्य असते ते सूर्यनारायणकडून मिळते. बऱ्याच लोकांकडे ज्ञान आहे पण ते वापरता येत नाही, सामर्थ्य नाही. यावर उपाय म्हणून लवकर उठून सूर्याचं स्वागत करायला पाहिजे. आजकाल गंमत अशी झाली आहे, उलटच आहे. अनेक जण उशिरा उठतात, सूर्यनारायणच आपले स्वागत करतो. साठी उपाय: तांब्याच्या तांब्याने सूर्याकडे बघून जल अर्पित करताना जलातून सूर्यनारायणला पाहावे. आपल्या जीवनातील सूर्यनारायणाचे दोष निघून जातील. सूर्याची आराधना, प्रार्थना करू शकतात. सूर्यनारायण विष्णूचेच, सूर्यामुळेच पालनपोषण करणे सोपे आहे. अंधारा जीवनात काय पालनपोषण होणार आहे? ऋतुलोकात काही लोकांचे चित्त आपल्या त्या बाळांमध्ये, वंशामध्ये आहे. ते ऋतुलोकात जातात. आपले चित्त भगवंतात असेल त्याप्रमाणे जातात. ज्यांचे चित्त संसारात आहे ते परत जन्म घेतात. ज्याप्रमाणे भक्ती त्याप्रमाणे त्या लोकात जाणार. जसेच शिवांची भक्ती करणारे शिवलोकात जातात, मोक्ष प्राप्ती करणारे शिवात लीन होतात. स्त्री ही वंशाचा उद्धार करत असते. स्त्री ही 2 वंशाचा उद्धार करत असते, माहेर आणि सासरचा. माणूस अनेक गोष्टीत अडकत असतो. टीव्ही, मोबाईल, कपडे, विनाकारणच्या गोष्टी, वस्तूत अडकतो. काही गोष्टी आपण वापरत नाही तरी अडकत असतो. यातून मुक्त व्हायला पाहिजे. साठवलेली वस्तू, जुने कपडे याचप्रमाणे साठवलेली ऊर्जा आपल्यावर परिणाम करते. आपण अडकतो म्हणजे संशय केल्यामुळे जीवनात वाहत नाही, प्रगती होत नाही. सडते, गळते, दुखी होत वाहणाऱ्या पाणी स्वच्छ, तसं वाहणारं जीवन हे स्वच्छ असतं. जिथे तुम्ही वस्तू संचय करतात त्याचा उपयोग काहीच नाही जीवनात. त्याच गोष्टी मानवाच्या जीवनात अडथळा निर्माण करतात. आपण स्वतः अडथळे निर्माण करतो. प्रत्येकाने आपल्या घरातील निरुपयोगी वस्तू काढून टाकावे. आयुष्य निरुपयोगी बनते. जुने बुटे, चपला, दप्तर, कपडे, घड्याळ, मिक्सर, सायकल इत्यादी बंद पडलेल्या वस्तू काढून टाकावेत.